झू 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 तर्रारारारा तर्रारारारा तर्रारारारा. मंडळी, बहुतेक माझ्यात जो काही विनोदाचा जीन आला आहे जेनेटिक सायन्सप्रमाणे, तो माझ्या आजीकडनं आला असावा. माझी आई विनोद कधीच करत नव्हती. माझे वडील अधूनमधून विनोद करायचे, पण मी विनोदी लिहितो, विनोदी वाचतो ते तर झालंच, आणि विनोदी बोलतो असे म्हणजे माझे मित्र सांगतात. त्याच्यानंतर विनोदी वागतो म्हणजे वागत होतो. आता फारसा विनोदी वागत नाही. कॉलेजमध्ये असताना वगैरे वागत होतो असेल. तर विनोद जरी समर्थ रामदास असे म्हणाले असते, टवाळा आवडे विनोद, तरी विनोद हा आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. विनोद असेल तर माणूस आनंदाने जगतो, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. तेव्हा बोलण्यात चालण्यात विनोद थोडासा असायला काही एक हरकत नाही आहे. मनमोकळं हसायला तर काही एक हरकत नाही. तर मंडळी, आज थोडंसं हसूया. आजची आठवण आहे ना, ती माझ्या आजीबाईची आहे. माझी आजी शेवटपर्यंत विनोदी होती. ती जे विनोद करायची ते मुद्दाम असे करत नसे, पण आपोआप तिच्याकडनं विनोद व्हायचे. आता समजा माझा एखादा मित्र आला असेल, तर त्याला वाट बघायला सांगायची असेल, आणि मी थोडं म्हणजे पॉटीला गेलो असेल, त्यावेळेला संडास वेगळे होते बरं का. आत्ताच्या संडासावर तुम्ही जाऊ नका. त्यावेळेला संडासाला पायऱ्या असायच्या, नंतर उंचावरती संडास असायचा. त्या संडासाला एक भोक असायचं, त्याच्यावर त्या भोकावर आपण बसायचं. खाली पत्र्याचा डबा असायचा, त्याचं झाकण एका बाजूनी काढलेलं असायचं, बाकी 3 बाजूनी बंद असायचं. दर महिन्याला भंग्याची व्हॅन यायची. भंगी म्हणजे मैला वाहक, मैला वाहून नेणारा. तर दर महिन्याला भंग्याची गोल टाकी असलेली व्हॅन यायची, उभी राहायची, आणि नंतर भंगी यायचा. तो पत्र्याचा डबा खालनं सरकवत न्यायचा, त्या व्हॅनमध्ये टाकीमध्ये मोकळा करायचा, आणि परत पत्राचा तो डबा होता तिथं म्हणजे भोकाच्या बरोबर खाली सरकवायचा, संडासचं पाठचं दार लावायचा आणि निघून जायचं. आता हे वेगळं सांगायला नकोच की संडास हे बाहेर असायचे, घराच्या आत नसायचे. म्हणजे घराची इमारत वेगळी आणि संडास वेगळाच, तर असं असायचं. तर आता आपण आजीपाशी येऊ. तर आजीला सांगायचं आहे की म्हणजे श्री संडासला गेलेला आहे, थोड्या वेळात येईल, असं आजी कधीच सांगत नसे. तर आजी आपल्या स्टाईलमध्ये सांगायची, ये बाबा, काय म्हणतोस? आजी श्री आहे. श्री होय, हां, बस तिथं खुर्चीत. होय, तो डबे बडवत बसला असेल वरती. येईल बाबा आपल्या वेळाने. तू बस, त्याला फार वेळ लागतोय. आता डबे बडवणं म्हणजे काय ते तुमच्या लक्षात आलंच असेल. असं कोणी म्हणतं का? म्हणजे बसला असेल डबे बडवत, हे आजीला कसं सुचत असावं. तर आजीच्या अंगात एक विनोदाचा जीन होता. ये बाबा, श्री होय, बसला असेल डबे बडवत वरती, येईल थोड्या वेळाने, बस तू. आता हे असं सांगता आलं नसतं का आजीला की तो बराच संडासला गेला आहे, थोड्या वेळाने येईल? पण नाही. माझी आजी मासेवाडीकडची, हालेवाडी, मासेवाडी वगैरे गडिंग्लज तालुक्यातली गावं आहेत ती. तर भाषा थोडीशी तिथली होती, वय वगैरे म्हणायची ती. प्रत्येक वाक्य सुरू करताना
वय. तर असं हे आजीच्या अंगातच विनोद होता थोडासा. तर माझा मी लॉला होतो त्यावेळेला. लॉला असताना माझा साळुंके नावाचा एक मित्र होता. पुढं तो LLB होऊन काय करायला लागला मला माहिती नाही, कारण त्याचा माझा आजपर्यंत संपर्क आला नाही किंवा त्यानं ते येऊ दिला नसेल कदाचित. त्याचं कारण तुम्हाला पुढे समजेलच. तर साळुंके आणि मी चांगले मित्र होतो. साळुंके माझ्यापेक्षा थोडा हुशार होता. खासगीत तुम्हाला सांगायचं तर माझ्यापेक्षा माझे मित्र थोडेसे हुशारच होते. म्हणजे अ, मी त्यांच्या प्रमाणात थोडासा अ, हाच होतो. तर मग काय झालं की लॉला असताना संबंध लॉ कॉलेजचं वर्ष हे नाटक, गॅदरिंग ह्याच्यामध्ये हुंदडण्यात गेलं. त्याच्यानंतर परीक्षा जवळ आल्या. आता परीक्षा जवळ आल्या म्हटल्यावरती आम्हाला झळ लागली ना. आता मग ती एक एक नावं आमच्या स्वप्नात यायला लागली. कंपनी लॉ, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, क्रिमिनल प्रोसिजर ॲक्ट, लॉ ऑफ टॉर्ट्स वगैरे वगैरे. तर आता हे लॉ सगळे कसे करायचे? कविता पाठ करता येतात, प्रोज लक्षात ठेवता येतं. लॉ लक्षात ठेवणं फार कठीण आहे हो. ज्या माणसांनी LLB केलं असेल तोच माझं हे दुःख समजू शकेल की मी लॉ कॉलेजला कसा अभ्यास केला आणि कशी लॉची वर्षे पार पडली. कारण लॉला तुम्हाला खूप लक्षात ठेवावं लागतं, खूप पाठांतर करावं लागतं आणि परीक्षा खूप टफ असते. लॉची परीक्षा ही साधीसुधी नसते. आणि एवढं होऊन तुम्ही एकदा कोर्टात जायला लागला की मग तुम्हाला समजतं की इथलं लॉ आणि तिथलं लॉ यात भरपूर फरक आहे. म्हणजे आपण जे शिकलो ते ज्ञान इथं बेसिक म्हणून वापरलं जाईल, पण कोर्टात मिळवायचं ज्ञान वेगळंच असतं. इथं काळ्याचं पांढरं करायचं असतं आणि पांढऱ्याचं काळं करायचं असतं. म्हणून तर काळा कोट आणि पांढरा शर्ट पॅन्ट असं काळ्याचं पांढरं आणि पांढऱ्याचं काळं करणारा ड्रेस. खऱ्याचं खोटं करायचं असतं, खोट्याचं खरं करायचं असतं. चोर सोडून संन्यासाला सुळी व्हायचं असतं आणि चोराला वाचवायचं असतं. इथं बऱ्याच गोष्टी पैसे देऊन करून घ्याव्या लागतात. तर हे असं तर आपल्याला आज कोर्टाविषयी जाणून घ्यायचं नाही. सब्जेक्ट मॅटर ते नाही आहे. सब्जेक्ट मॅटर आजी हा आहे आणि साळुंके हा आहे. तर मग जेव्हा जशी परीक्षा जवळ आली तसं साळुंकेने आणि मी ठरवलं की एकत्र अभ्यास करायचा. मग साळुंके रोज दुपारी साधारण 11:30-12 वाजता माझ्या घरी यायचा आणि आजी त्यावेळेला नेमकी काहीतरी बाहेर करत बसलेली असायची. तांदूळ निवड, पाखड. त्यावेळेला हे एक सांगायचं राहिलं, तांदूळ पाखड सूप असायचं आणि तांदूळ पाखडावे लागायचे सुपात घालून, म्हणजे फोलपाटं उडून जायची. त्याच्यानंतर फुंकावं लागायचं, तांदूळ निवडावे लागायचे. गहू देखील जे धान्य असेल ते निवडून स्वच्छ करून नंतर मग गिरणीला पाठवायचं आणि दळून आणायचं. आता गोष्टी वेगळ्या झाल्यात. आता तुम्हाला रेडीमेड पीठ वगैरे मिळतं, पाकीट बंद. तेही स्वच्छ. किंवा धान्य पाहिजे तर धान्य मिळतात, तीही पाकीट बंद, स्वच्छ. हां, आयुष्यच सगळं कसं पाकीट बंद आणि स्वच्छ झालेलं आहे. तर त्यामुळं त्यावेळेला गोष्ट वेगळी होती. आजी हे सगळं दुपारी करत कट्ट्यावरती आमच्यासमोर घराच्या समोर दगडी कट्टा आहे, त्यासमोर पत्रे असल्यामुळं सावली यायची त्याच्यावर आणि सावलीत आजी काहीतरी करत बसलेली असायची. साळुंके रोज दुपारी यायचा. 3:30-4पर्यंत आम्ही अभ्यास करायचो आणि 3:30-4 नंतर मग साळुंके जायचा. तो चहा वगैरे घेत नसे. म्हणजे स्वतःच्या घरी घ्यायचा, पण इतरत्र फक्त पाणी. पाण्याशिवाय काहीही घेत नसे. तोंडात टाकायला गुळाचा खडा देखील साळुंके घेत नव्हता. हे असं साळुंके नावाचं प्रकरण होतं. अतिशय तत्वनिष्ठ एक वेगळाच नमुना होता तो. असो.
तर तो माझ्यापेक्षा हुशार असल्यामुळं तो मला रोज यायचा आणि लॉ मला शिकवायचा. चक्क शिक्षक शिकवतात तसं शिकवायचं. तर आम्ही दोघं एकाच वर्गात होतो, साळुंके आणि मी. पण साळुंके माझ्यापेक्षा हुशार असल्यामुळं साळुंके मला शिकवायचा. तर तो साळुंके बोलायचा आणि मी ऐकायचो. मी प्रश्न विचारायचो, समजलं नाही तिथं. तर एकदा आजीकडे एक बाई आली होती बरं का. आणि ती बाई आली असल्यामुळं आमचं जरा जोरात चालू होतं शिकवणं साळुंकेचं. तर आज त्या बाईने विचारलं, हे कोण आलेत आत? उभय आमच्या शेरीला शिकवायला रोज त्याचे दुपारी मास्तर येतात आणि ते त्याला शिकवतात. असं रोज वडा 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 चालू असते. मग हे साळुंकेने ऐकलं. मी घाबरलो. म्हटलं साळुंके हे ऐकून उद्यापासून यायचा बंद झाला तर माझं लॉ जागच्या जागीच राहायचं. पण साळुंके म्हणाला, हसला आणि म्हणाले, शी इज ओल्ड वुमन, आय डोंट बॉदर, टेल हर देर वी आर इक्वल इन चेअर. म्हणजे आम्ही एकाच वर्गात आहोत, मी तुझा बॉस किंवा तुझा मास्तर वगैरे नाही. मग मी आजीला तसं सांगितलं की आजी, तुम्ही कुठल्याही बाईला वाटेल ते का सांगता? अहो ते दुपारी जे येतात ना आणि ते शिकवतात असं तुम्हाला वाटतंय, त्यात ते माझ्याच क्लासमध्ये तो माणूस आहे, तो काही माझा शिक्षक नव्हे. वय मला घेऊन काय करायचं आहे? चाललं ना का तुमचं वडा 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 वडा? आम्हाला धड बोलता येईना म्हणताना मी तिला सांगितलं, असे ना शिक्षक मास्तर तुझा, नाहीतर आणि कोणतरी. आजी म्हणाली, बरं. आता काय झालं, दुसऱ्या दिवशी साळुंके आला. साळुंकेचे आणि आजीचे काय ऋणानुबंध होते कोणाला माहिती. पण आजी बाहेर काहीतरी निवडत पाकडत बसलेली असायची आणि साळुंके सायकल घेऊन यायचा आणि विचारायचा, आजी श्री आहे? हाय. आत बसला असेल? होय. खरं तुम्ही उद्या यायच्या आज बरे आला? आजीने विचारलं. साळुंके गडबडला. मी उद्या यायचं आज? तर तो म्हणाला, आजी मी साळुंके श्रीचा मित्र. हा हा होय तुम्ही होय. हां होय, त्याला शिकवता ते. मला काय वाटलं आमच्या गोव्याचा शरिकांत आला आहे म्हणून. अहो तो यायचा म्हणून होता, मी तुम्हाला तोच समजले. आजी म्हणाली. साळुंके आला, बसला आणि शिकवायला लागला. मी म्हटलं, प्लीज डोंट माइंड हर, शी इज अ ओल्ड लेडी. साळुंके म्हणाले, येस आय विल नॉट माइंड, शी इज अ ओल्ड लेडी. मग ही इज अ ओल्ड लेडी याच्यावर आमचं एकमत झालं आणि आम्ही पुढचं लिगल लाईफ सुरू केलं. तर ते करता करता झाला, तो दिवस पार पडला. आता दुसऱ्या दिवशी साळुंके आला. साळुंके आला म्हणून आजीला विचारलं साळुंकेने, आजी श्री आहे? श्री होय, बसलाय आत. हां तुम्ही काल यायचे ते आज बरे आलात? आजी मी श्रीचा मित्र साळुंके. साळुंके म्हणाला, हा होय होय तुम्ही होय, तुम्ही दोघं सारखेच दिसता हो, म्हणून माझा गोंधळ होतो आहे. श्री बसलाय बघा आज, जावा तुम्ही. आजी म्हणाली. साळुंके आला. परत एकदा शी इज अ ओल्ड वुमन ह्याच्यावर आम्हा दोघांचं एकमत झालं आणि पुढचं लिगल लाईफ पूर्वीसारखं परत सुरू झालं. चौथा दिवस उजाडला. साळुंके आला. साळुंके म्हणाला, आजी श्री आहे? अरे या 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 तुम्ही. वय 2 दिवस मी त्या श्रीच्या मित्राला तुम्ही म्हणून चालले, आत्ता आला होय तुम्ही? आता साळुंके मात्र पुरता वैतागला. आजी मी गोव्याचा श्रीकांत नव्हे, मी श्रीचा मित्र साळुंके. साळुंके म्हणाला, हा होय तुम्ही होय, मला काय माहिती, जावा तिथं, आत बसलाय तो, तुमचीच वाट बघतोय. आजी म्हणाली.
झालं. आला साळुंके आत आला. शी इज ओल्ड वुमन ह्याच्यावरती परत एकदा एकमत झालं आणि लिगल लाईफ परत एकदा सुरळीत सुरू झालं पूर्वीसारखं. नंतर 5वा का 6वा दिवस असावा. प्रकाश कामत नावाचा माझा एक मित्र होता. परवापर्यंत होता. परवा गेला बिचारा. मल्टिपल ऑर्गन फेल्युअर झालं निदान आणि चांगला हसता बोलता गेला. असो, विषय तो नाही. तर प्रकाश कामतच्या वडिलांचं श्राद्ध होतं. आता बघा, लक्षात ठेवा. प्रकाश कामत मला काय म्हणाला की उद्या माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे. म्हटलं बरं, मग उद्या ब्राह्मण म्हणून तू जेवायला ये. म्हटलं काय हरकत नाही. तर ब्राह्मण म्हणून जेवायला येतो म्हणून मी त्याला कबूल केलं. आणि मग दुसऱ्या दिवशी प्रकाश कामतकडं त्यांच्या वडिलांच्या श्राद्धाचं जेवायला म्हणून मी गेलो. झालं. आता काय झालं, मी घरी सांगून गेलो होतो की हे बघा, प्रकाश कामतच्या वडिलांचं आज श्राद्ध आहे. मला तिथं ब्राह्मण म्हणून बोलावलेलं आहे. ब्राह्मण म्हणून मी तिथं जेवायला जाणार आहे. साळुंके येईल तर त्याला सांगायचं की तुमच्या वडिलांचं श्राद्ध प्रकाश कामतच्या वडिलांचं श्राद्ध आहे, तिथं तो जेवायला गेला आहे. बरं म्हणून सगळ्यांनी माना डोलवल्या. परत आजी काहीतरी पाखडायला निवडायला वगैरे बसली आणि परत साळुंके आला. शिरी आहे, साळुंकेने विचारलं. आजीचा मानसिक गोंधळ उडालेलाच होता. आजी म्हणाली, आता तुम्ही इकडं कसे? तो तुमच्याच वडिलांचं श्राद्ध आहे म्हणून जेवायला गेला आहे की तुमच्या घरी ब्राह्मण म्हणून, आजी म्हणाली. साळुंकेने एकदा चमत्कारिकरित्या आजीकडं बघितलं, सायकल वळवली आणि साळुंके निघून गेला. साळुंके घरी गेला असावा. आज तागायत साळुंकेची माझी गाठभेट नाही. माझा लॉचा अभ्यास जवळजवळ झाला होता. ठीक आहे. आता घरी आल्यावर मला एक कळालं. मी आजीला म्हटलं, अहो त्याच्या वडिलांचं श्राद्ध नव्हतं, श्राद्ध प्रकाश कामतच्या वडिलांचं होतं. तुम्ही त्याच्याच वडिलांचं श्राद्ध वाढून मोकळे झालात किंवा अहो त्याचे वडील साळुंकेचे वडील जिवंत आहेत. मी सांगितले, वय तुझा साळुंके पाळुंके, हां मला काय सांगू नको. होय, मला तो येतोय आणि मला शिरी आहे म्हणून विचारतोय. मी काहीतरी सांगतो, मला सुचेल ते. हां, आता मी तिकडं बसतच नाही, आजी म्हणाली. म्हणण्यापुरतं म्हणाली आणि परत तिथंच बसायला सुरू केलं. तर अशी आमची ही आजी ही एक विनोदी ढंगाची बाई होती. असंच एकदा काय झालं की एकदा माझ्या आईच्या मैत्रिणीला, आईची मैत्रीण अर्थात माझ्या यासारखीच म्हातारी ना, तर तिच्या पाठीला डूग होतं. तिचं आडनाव नाईक. तर तिला नाईक म्हणायचो आम्ही, नाईकबाई म्हणायचो. नाईकबाई गिड्ड्या होत्या. पाठीला डूग असल्यामुळं अधिकच गिड्ड्या दिसायच्या आणि स्वभावाने खूप चांगल्या होत्या. तर त्या आईकडं यायच्या कधी कधी. आई त्यांच्या घरी जाऊन गप्पांना बसायची. आईच्या मैत्रिणी होत्या. ही कोण आंबर्डेकरीण, धारेश्वरीण वगैरे असं. तर त्याप्रमाणे ही नाईकबाई तर आंबर्डेकरीण, धारेश्वरीण वगैरे असं नाईकचं काय होत नाही ना, आणि जे होतं ते विचित्र होतं. त्यामुळे तिला नाईकबाईच म्हणायचे. तर नाईकबाईच्या घरी आई गप्पानं जायची. तर एकदा संध्याकाळची वेळ, आजी असंच काहीतरी करत बसली होती आणि एक बाई आली. तर तिने विचारलं, आजीबाई आई आहेत? आईला
आजी अंबू म्हणायची. माझ्या आजीचं नाव अंबिका होतं, तिला अंबू म्हणायची, माझ्या आईचं नाव. तर आजी तिला अंबू म्हणायची. माहेरचे, आईच्या माहेरचे सगळेच तिला अंबूच म्हणायचे. तर आजी म्हणाली, अंबू कोणतरी, हां ह्याच्याबद्दल एक सांगायचं राहिलं तर आम्ही ह्या नाईकबाई ज्या होत्या ना, तर मी मघाशी म्हटलं ना तुम्हाला की नाईकबाईंचं काय होत नाही असं दारेश्वरी अंबर्डेकरीसारखं, तिला नाईकबाईच म्हणायचो. पण तिला डूग असल्यामुळं तिचं नाव डुगूबाई असं ठेवलं होतं. तर आईनेच ते नाव ठेवलं होतं. तिचं नाव डुगूबाई. डुगूबाई आली होती, डुगूबाई गेली वगैरे असं. तर आई आम्हाला सांगून गेली होती की डुगूबाईच्या घरी जाते, बसते आणि संध्याकाळी परत येते. आणि आम्ही हं वगैरे म्हटलं होतं. आता आई गेली आणि नंतर ही बाई आली होती. आजी, आई आहेत म्हणून विचारलं. अंबू, होय ते नाही, ते डुगूबाईच्या घरी गेले. डुगूबाई म्हणून तिची मैत्रीण आहे, तिच्या घरी गेले. कोण डुगूबाई? त्या मुलीने विचारलं किंवा त्या बाईने विचारलं. ती होती, तिला डूग आहे असं. काय बरं तिचं आडनाव, मला बी काय आठवण, नाव येता येत नाही बघा. होय होय, ती नाईकबाई आहे बघा, तिला डुगूबाई म्हणतो आम्ही. त्या डुगूबाईच्या घरी गेली होती. कोण आलं होतं म्हणून सांगायचं? आजीने विचारलं. मी, तिची सून आले होते म्हणून सांगा. बरं सांगतो. आजीच्या काही एक लक्षात आलं नव्हतं. आजी स्वतःला जातो, सांगतो, करतो हे खेड्यातल्या पद्धतीप्रमाणे पुरुषी ह्याच्यासारखं म्हणायची, सर्वनामासारखं. आजी म्हणाली, होय सांगतो. नंतर आजीने आम्हाला ही गोष्ट सांगितली. अहो आजी म्हटलं, आजीला आम्ही अहो म्हणायचो. अहो आजी, तुम्हाला कुणी उसाबरी करायला सांगितल्या होत्या? अहो ती तिची सून आणि तिला तुम्ही डुगूबाई म्हणून सांगितला. अहो ती नाईकबाईची सून आणि नाईकबाई म्हणजे डुगूबाई. होय, आता मला काय माहिती तुमची डुगूबाई एक आणि नाईकबाई एक. मला तुम्ही डुगूबाईच्या घरी जाऊचं म्हणून सांगितला, मी डुगूबाईच्या घरी गेले म्हणून सांगितलं. आता डुगूबाई असो नाईकबाई असो, मला काय करायचं घेऊन? वय जळलं नेऊन, आजी म्हणाली आणि परत पुढ्यात काय असेल ते काम करायला लागली. एक काय दोन, किती कथा सांगायच्या आजीच्या. छोट्या 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 गोष्टी होत्या. आजीने घर हसतं ठेवलं होतं. आजी मुद्दाम विनोद करायला जायची नाही. माझी आजी अशिक्षित होती. अगदी इयत्ता पहिली देखील शिकली नव्हती. अक्षर ओळख तिला नव्हती. मासेवाडी किंवा हालेवाडीत वाढलेली आणि तिथंच मोठी झालेली मुलगी अशी ही आजी म्हातारी होत 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 जख्ख म्हातारी झाली. शेवटी तिची मेमरी गेली. तिला दिवस रात्र कळेना, कधीही जेवण मागायची, कधीही आंघोळ करायला मागायची. माझी आंघोळच झाली नाही म्हणून बसायची. घराच्या पायरीवर बसवून तिला माझी बायको आंघोळ घालायची. शेवटपर्यंत माझ्या बायकोनी तिची सेवा केली. शेवटी ती एकच म्हणायची, अंजा ग, मला हॉस्पिटलात ठेवू नको ग. माझ्या बायकोनी सांगितलं, आजी तुम्हाला अजिबात हॉस्पिटलात ठेवणार नाही. आणि एक दिवशी रात्री तिने घरातच शेवटचा श्वास सोडला. सकाळी तिला आम्ही अग्नी दिला. दुसऱ्या दिवशी आम्ही तिच्या अस्थी गोळा करायला म्हणून गेलो होतो. एका काठीने आम्ही राख ढवळली, अस्थी गोळा केल्या. त्या अस्थीतच एक वस्तू चकाकली. ती वस्तू बाजूला काढली. आजीची पिचलेली पितळेची एकच बांगडी होती. मी पाहिलं.
माझ्या डोळ्यातून झरकन 2 अश्रू उगळले आणि खाली पडलेल्या एका निखाऱ्यावर पडले. निखारा विझून गेला.